कर्जमाफीचा प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला सुनावलं। 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता, कोकाटेंचं वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये व्यस्त, शेतकरी मात्र वाऱ्यावर। नाशकात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, कोकाटेंकडून काल संध्याकाळी उशिरा पाहणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपली, समितीनं अहवाल राज्य सरकारला पाठवला। काल दिवसभर समितीकडून रुग्णालयाची चौकशी, आज आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, चौकशी समितीच्या अहवालातून समोर। जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती असाही दावा। आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो, जमीन विकून पैसे देण्याचीही आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय आम्ही अॅडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं। विसे कुटुंबानं चौकशी समितीचा आरोप फेटाळले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली, ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील घटना दुर्दैवी, दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, अजित पवारांचं आश्वासन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेचा मृत्यू झाल्यानंतर सर्वपक्षीय आक्रमक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं, अधिकाऱ्यांवर सुद्धा चिल्लर फेकली। मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, भाजप महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदेंसह 10 ते 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। पुणे पालिकेकडून दीनानाथ रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस, महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडेंकडून नोटीस, आरोग्य उपसंचालकांनी स्थापन केलेल्या 4 सदस्यीय समितीमध्ये नीना बोराडेंचा समावेश, गर्भवतीच्या महिलेच्या मृत्यूनंतर प्रकरणाचा खुलासा मागवणार। पुण्यातील घटना वेदनादायी, अस्वस्थ करणारी, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया, घटनेतील दोषींवर कारवाई होणार असंही केलं स्पष्ट। राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे आदेश, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील घटनेनंतर आरोग्य विभाग अलर्ट, रुग्णालयांमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई होणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची TV9 मराठीला माहिती। रुग्णाला कॅन्सर होता यात काही तथ्य नाही, रुग्णालयानं 10 लाख मागितले याची पावती आहे, रुग्णालय प्रशासन खोटं बोलतंय, डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर यांचे CVR तपासा, आमदार अमित गोरखेंची मागणी। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले, धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमणार, माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया। काही हॉस्पिटल प्रशासन मस्तावलेले, अशा हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे, रुग्णालयाने किती गरिबांवर उपचार केले याचा आढावा घ्यावा, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसेल तर इतरांचं काय, जितेंद्र आव्हाडे यांचा प्रश्न, तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी, हॉस्पिटलला वार्षिक ₹1 भाडेपट्ट्यानं राज्य सरकारनं जमीन दिल्यानं आव्हाडे यांचा प्रश्न। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये कोरोना काळात अनेक गैरप्रकार, अंकुश काकडेंचा आरोप, शरद पवार मुख्यमंत्री असताना ₹1 नाममात्र भाड्यानं जमीन दिली, मागण्या मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा रुग्णालयाला जागा दिली, काकडेंची टीका। तनिषा भिसेंचा मृत्यू हा एक सिस्टीम अलर्ट, खासगी रुग्णालयाच्या मनमानीला आळा घालणं अत्यावश्यक, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया, रुग्णालयाच्या असंवेदनशील आणि अमानवीय वागणुकीची चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवारांचं ट्विट। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठबळ सत्ताधाऱ्यांचं आहे, दोषी डॉक्टरांना फटके मारून हॉस्पिटलला टाळं ठोकलं पाहिजे, विजय वडेट्टीवारांची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील घटनेनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर, पुण्यातील 2 मोठ्या रुग्णालयांच्या आरोग्य विभागाकडून तपासणी, शहरातल्या सगळ्या रुग्णालयांची तपासणी केली जाणार, आठवड्याभरामध्ये शहरातील सर्व रुग्णालयांचे रेकॉर्ड तपासले जाणार। नांदेड दुर्घटनेमधील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक अखेरच तयार, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर अंत्यविधी, मृतांच्या कुटुंबाला भरीव मदत द्या, काही संघटनांची मागणी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तुटपुंजी असल्याचं म्हणणं। खोक्या बसल्याच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल, बीडमध्ये वनविभागाच्या कोठडीमध्ये खोक्या बसलेला मारहाण, वकिलाचा दावा, मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या बसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी। रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिलंय, कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक करू नका,
बावनकुळेंचा सल्ला, तर जाणीवपूर्वक चूक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या. बावनकुळेंचा सज्जड दम. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया. कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचं संरक्षण होईल. संसदीय चर्चेमध्ये सहभागी झालेल्या खासदारांचे मोदींनी मानले आभार. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात देशभरात निदर्शनं. पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तमिळनाडू, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिम समुदाय रस्त्यावर, तर कोलकाता, अहमदाबादमध्ये फलक जाळले. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. मुस्लिमांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही म्हणणाऱ्या दादांची कोलांटी उडी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हर्षवर्धन सपकाळ नई नवेली दुल्हन आहे. अमोल मिटकरींची टीका. सूर्यावर थुंकताना हर्षवर्धन सपकाळांनी विचार करावा. मिटकरींचा हल्लाबोल. वक्फ विधेयकावर बोलताना संजय राऊतांनी रंग बदलले. प्रफुल्ल पटेल यांची टीका. तर बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतात. संजय राऊतांचं उत्तर. प्रफुल्ल पटेलांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल. भाजपचे बूट चाटल्यानं पटेलांना ईडी कारवाईपासून दिलासा. संजय राऊतांची टीका. तारतम्य बाळगा, अन्यथा ठाण्यामधील हॉस्पिटलमध्ये बेड बुक करू. राऊतांच्या प्रफुल्ल पटेलांवरील टीकेनंतर आनंद परांजपेंचा इशारा. उद्धव ठाकरेंची शिवसेना तुटल्याशिवाय राहणार नाही. वक्फ बिलावरून खासदार प्रतापराव जाधवांची टीका. ठाकरेंच्या खासदारांना वक्फ बिलच्या समर्थनार्थ मतदान करायचं होतं. जाधवांचं वक्तव्य. वक्फ विरोधी भूमिका घेतल्यानं उभाटा आता मुस्लिम हिंदू हृदय सम्राट बनलेले आहेत. निवडणुकीमध्ये उभाटाला मुस्लिम संघटनांकडून फंडिंग मिळालंय. संजय निरुपमांची उद्धव ठाकरेंवर टीका. बालिश लोकांना जास्त किंमत देत नाही. नाव न घेता आदित्य ठाकरेंचा श्रीकांत शिंदेना उत्तर. अरविंद सावंतांनी हिरवं जॅकेट घालून काँग्रेसचे विचार मांडले. श्रीकांत शिंदेंनी अरविंद सावंतांवर केली होती टीका. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या निर्णयाचं स्वागत. गरीब मुस्लिमांना न्याय मिळेल. उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईत मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक. श्रीनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला शिष्टमंडळाची भेट. एका आठवड्यामध्ये मराठीमध्ये कामकाज झालं नाही तर मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा. वर्ध्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियामधील अधिकाऱ्यांना मनसेकडून निवेदन. बँकेतील व्यवहार मराठीमधून करण्याची मनसेची मागणी. मराठीमध्ये व्यवहार न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. मनसेच्या मारहाणीचं समर्थन नाही, मात्र मराठीचा अपमान सहन करणार नाही. आदित्य ठाकरेंची मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. मनसेच्या मराठी भाषा आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा. संदीप देशपांडेंनी कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी ज्या बँका कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण. कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं पत्र. उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर एखादी फाईल पुन्हा अर्थ खात्यामध्ये अडकून पडणं चुकीचं. अर्थ खात्यानं केवळ आर्थिक बाबींची पडताळणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजलं. 18 मे रोजी मतदान तर 19 मे रोजी निकाल. पवार विरुद्ध पवार की पवार विरुद्ध जाचक लढत होणार, याकडे जिल्ह्याचं लक्ष. रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी कारखाना निवडणूक लढवणार. सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. महायुतीच्या पॅनेलमधून गुळवे निवडणूक रिंगणामध्ये. अविनाश जाधव यांची ठाण्यामधील स्विगी गोडाऊनवर धडक. स्विगी गोडाऊन अस्वच्छ असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप. स्विगीच्या कर्मचाऱ्यांना अविनाश जाधवांनी धारेवर धरलं. स्विगी गोडाऊन सील करण्याची मागणी. काही जण कालपासून कामाला लागले आणि आमची बदनामी करतायत. अंजली दमानी यांच्या आरोपांवर अर्जुन खोतकरांचं जोरदार प्रत्युत्तर. जालना साखर कारखान्याच्या कामगारांची देणी दिली नसल्याचा खोतकरांवर दमानी यांनी केला होता आरोप. मंगेश बोबडे या तरुणाची सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या. आत्महत्या प्रकरणी दमानी यांच्याकडून सचिन पाणकर यांची भेट. ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांची चौकशी करण्याची दमानिया यांची मागणी. सावकारांचं लायसन्स तपासणीचीही मागणी. सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली आहे. बिश्नोई गँगच्या संदर्भात यंत्रणा अलर्टवर. मंत्री योगेश कदम यांची माहिती. नवी मुंबईतील वाढीव बांधकामावर होणाऱ्या कारवाईवरून गणेश नाईक आक्रमक. नागरिकांना त्रास झाल्यास मंत्रिपद आमदारकी सोडून उभा राहील. सिडकोच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेची आज मातोश्रीवर आढावा बैठक. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यामधील आढावा बैठक. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध. सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा. बाळासाहेबांच्या सहकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. विश्वनाथ खताते, विजय कलगुटकर, काशीताई कोळी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष. पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार. सूत्रांची माहिती. किरीट सोमय्या पुन्हा अनधिकृत मशीद आणि भोंग्यांबाबत आवाज उचलणार. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मशीद परिसरात पोलिसांकडून बॅरिकेडिंग. अनधिकृत मशिदीमध्ये नमाज होऊ न देण्याचा सोमय्यांनी पवित्रा घेतला होता. सिंधुदुर्गाच्या देवगडमधील पणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कंत्राटदाराकडून रस्त्याचं काम पुन्हा करून घेणार. अधिकाऱ्यांची माहिती. नाशिकच्या गोदावरी काठावरील गावांमध्ये जनावरांसाठी मच्छरदाणी. चक्क दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाणी. गोदावरी काठावरील गावांमध्ये डासांची वाढ. यवतमाळमध्ये रेशन धान्यामध्ये काळाबाजार होत असल्याचा आरोप. संशयितरित्या तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात. ट्रकमधील तांदूळ हा रेशनचा असल्याची दाट शक्यता. बुलडाण्याच्या अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करून सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमधील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आंबा, टरबूज, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान. रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. पेणमधील खरोशी आणि जावळी गावाला अवकाळीचा फटका. काही घरांचे पत्रे उडाले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. धुळे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. कांदा, मका, बाजरी, पपई, शेवगा, आंबा, केळी, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. पुण्याच्या जुन्नरमध्ये गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस. शेतमालाचं मोठं नुकसान. गहू, कांदा, द्राक्ष, डाळिंब पिकांचं नुकसान. शहापूर तालुक्यामधल्या डोलखांब परिसरात वाऱ्यासह गारांचा पाऊस. रब्बी हंगामातील भेंडी, काकडी पिकांचं नुकसान. शेतकरी अडचणीत. पालघरच्या मोखाडा भागामध्ये अवकाळी पाऊस. मोखाडा भागात अवकाळी पावसासह गारपीट. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे हळदीचं मोठं नुकसान. शिजवून ठेवलेल्या हळदीचं नुकसान. राज्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीचा बुलडाण्यातील 166 गावाला फटका. हिंगोलीमध्ये पपईच्या पिकांचं नुकसान तर भंडाऱ्यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू. कोर्टाच्या आदेशानंतर 3 महिने उलटूनही डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारतींवर कारवाई नाही. 7 दिवसामध्ये कारवाई न झाल्यास संबंधितांच्या विरोधात याचिका दाखल करणार. याचिकाकर्ते संदीप पाटलांची माहिती. जेजुरीमध्ये 150 खोल्यांचा भक्त निवास उभारणार. देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त देवकात यांची माहिती. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून लवकरच भूमिपूजन. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर. राज्यभरात पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मोमीनपुरामध्ये पोलिसांचा रूट मार्च. रूट मार्चमध्ये पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत महिलेकडून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न. वैयक्तिक मालकीच्या जागेमध्ये सार्वजनिक समाज मंदिराचं बांधकाम होत असल्याची दाम्पत्याकडून तक्रार. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी. नागरिकांची धावपळ. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना. रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम. कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे भले मोठे झाड उन्मळून पडल्याची घटना. 4 ते 5 दुचाकींचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईमध्ये आजपासून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. तापमानामध्ये वाढीची शक्यता नसली तरी उकाडा जाणवण्याची शक्यता. पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध. पुरंदर प्रशासकीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. 7 गावातील शेतकऱ्यांचं उपोषण. जालन्यासह 3 जिल्ह्यातून तडीपार असलेल्या आरोपींचं जालन्यामध्ये आंदोलन. आरोपीनं आंदोलनाचे फेसबुक लाईव्ह केलं. वाळू माफिया प्रल्हाद मरकडचं जालन्यामध्ये आंदोलन. पुण्यातील आळंदीमधील इंद्राणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्राणीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा नाही. भाविकांमध्ये नाराजी. लोणावळा मळवली विभागामध्ये उड्डाणपुलाच्या कामासाठी 6 ते 8 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा ब्लॉक. मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल. सिडकोनं 2025-26 वर्षाकरता 14.130 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. सिडकोनं वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करत उत्तुंग भरारी घेतली. सारंगी महाजनांच्या जमिनीच्या वादाप्रकरणी 3 मे रोजी सुनावणी. धनंजय मुंडेंनी सहकार्याच्या मदतीनं फसवणूक केल्याचा आरोप. जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याच्या आरोपांवर सुनावणी होणार.
न्यू इंडिया बँकेमधील ठेवीदारांच्या आशा पल्लवीत 167 कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यास परवानगी 5 आरोपींच्या 21 अचल मालमत्तांवर टाच आणली जाणार न्यू इंडिया बँकेमधील ठेवीदारांच्या आशा पल्लवीत 167 कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यास परवानगी परळी शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीमध्ये भूमाफियांकडून अतिक्रमण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून सरस्वती नदीची पाहणी तर पंकजा मुंडेंकडून सरस्वती नदीचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आदिवासी विभागाचा 64 कोटींचा निधी राज्याच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी विभागाला फटका बिल सबमिट न केल्यानं 64 कोटी पुन्हा तिजोरीमध्ये गेल्याची माहिती